चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे। चिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह तब्बल 6,05,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली। चिमूर पोलिसांनी अळेगाव ते बामणी रोडवर सापळा रचून अवैधरित्या गौण खनिज म्हणजेच रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले। या प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत। प्रशांत प्रकाश कोडापे वय 29 वर्षे, राहणार हरणी, तालुका चिमूर आणि मनीष राजू वाकुलवार वय 19 वर्षे, राहणार नेहरू वाड, चिमूर। आरोपींकडून रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला विनाक्रमांक ट्रॅक्टर ट्रॉली ज्याची किंमत अंदाजे 6 लाख रुपये तसेच 01 ब्रास रेती किंमत 5,000 रुपये असा एकूण 6,05,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस स्टेशन चिमूर येथे भारतीय न्याय संहिता 2023, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत। ही संपूर्ण कारवाई श्री मुमका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन चिमूरच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीपणे पार पाडली। अवैध रेती वाहतुकीविरोधात चिमूर पोलिसांची ही कारवाई कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा मानली जात आहे। अशाच ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोक 9 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।